नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत बीटरूट आणि गाजरचं सूप। अगदी सोपी पद्धत आहे। तर एका भांड्यामध्ये सगळ्यात पहिला आपण 2 चमचे बटर घेणार आहोत आणि हा बटर भांडं गरम झाल्यानंतर चांगला वितळवून घ्यायचा। बटर वितळला की त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आहे, 2 लसणीच्या पाकळ्या, त्याला आपण थोडंसं परतवून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बीट कापून घेतलेले आहेत, 2 बीट घेतलेत मी आणि 2 गाजर घेतलेत, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो। तर असे 2-2चं प्रमाण घेतलंय। त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आलं टाकायचं अर्धा इंच, चवीनुसार मीठ आणि 2 कप आपण पाणी घेणार आहोत। तर आपण सगळं प्रमाण 2-2 असंच घेतलंय, 2 बीटरूट, 2 टोमॅटो, 2 गाजर आणि 2 कप पाणी। लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे। आता आपण याला कुकरला लावून घेणार आहोत, 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर थोडा वेळ थंड करून घेतलं की आपण त्यातलं तेजपत्ता जो आहे, तमालपत्र, ते साईडला करून घ्यायचं आणि याला आपण गाळून घेऊया। एक गाळणीच्या साहाय्याने तुम्ही त्याला गाळून घेऊ शकता। गाळलेलं पाणी आपण साईडला ठेवून देऊया आणि आता हे जे शिजलेले बीटरूट आणि गाजर आणि टोमॅटो जे आहे त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं आहे, वाटून। त्यानंतर मी आता एका कढईमध्ये पुन्हा बटर घेतलंय। बटरने तुमच्या सूपला छान टेस्ट येते, म्हणून आपण बटर वापरतो। त्याच्यामध्ये आपण हे जे आता मिक्सरला लावून प्युरे केले ते आपण त्या बटरवरती परतवून घ्यायचं आहे थोडंसं। त्यानंतर याच्यामध्ये मी मिरी पावडर घातली आहे आणि थोडंसं मीठ घातलंय आणि चिमूटभर साखर। मीठ आपण आधी घातलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त मीठ घालायची गरज नाहीये। चिमूटभर साखर घालतोय आणि हे जे गाळलेलं पाणी आपण साईडला करून ठेवलं होतं ते पाणी आता त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याला फक्त थोडा वेळ एक उकळी येईपर्यंत गॅसवरती ढवळत राहायचं। एकदम पातळ असं टेक्स्चर आलं पाहिजे, एकदम पण पातळ नाही। तर हे सूप आपलं सर्व करण्यासाठी रेडी आहे।